बघताय काय, छोट्याशा पगारातून जेव्हा महिन्याच्या सुरुवातीला सगळे EMI कट होतात, त्यानंतर उरलेल्या अमाऊंट मध्ये पूर्ण महिन्याचं नियोजन लागत नाही ना, त्यावेळेस असं फ्रस्ट्रेशन तुम्हाला येत नाही का? चुल्लूभर सॅलरी मध्ये ढिगभर EMI भरता भरता तुमची कसरत कधी झालेली नाहीये? नाही? अहो काय सांगताय, साध्या 40,000 रुपयाच्या फडतूस फोन पासून, 15,000 रुपयाच्या वॉशिंग मशीन पासून, 3,000 रुपयाच्या इंडक्शन पासून तर 1,000 रुपयाच्या अंडरवेअर तर आपण आजकाल लोन वरती घ्यायला लागलेलो आहेत. घर आणि गाडी या गोष्टी तर बँक लोन शिवाय आपण कधी घेऊ शकू हे स्वप्नच आपण बघणं बंद केलेलं आहे. आपण जिथे जाऊ तिथे झिरो कॉस्ट EMI, नो कॉस्ट EMI, झिरो कॉस्ट EMI याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला खरंच असं वाटतंय की या बँक्स किंवा क्रेडिट कार्ड कंपनीज ज्या आहेत ना, त्या आपल्यावरती एवढ्या मेहरबान आहेत की ज्या आजच्या काळामध्ये आपल्याला कुठलीच हिडन कॉस्ट न चार्ज करता झिरो कॉस्ट वरती लोन द्यायला बसलेल्या आहेत आणि त्यांचा पाठीमागे काहीच अजेंडा नाहीये त्याच्या, जेव्हा की त्यांचा जन्मच पैसे कमवण्यासाठी झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच सगळ्या गोष्टींमुळे अगदी जॉबला लागल्याच्या पहिल्या वर्षापासून तर आपण जेव्हा रिटायर होतोय ना, त्या वर्षापर्यंत आपण फक्त क्रेडिट कार्डचे बिल्स, बँकेचे हप्ते आणि इकडचे EMI तिकडचे EMI या सगळ्या गोष्टी करण्यातच आपलं अख्खं आयुष्य निघून चाललेलं आहे. त्यापेक्षा पलीकडे बघणं आपण बंद केलेलं आणि काही होणं शक्यही राहिलेलं नाही आजकाल एका मिडल क्लास माणसासाठी. फक्त याचसाठी का आपण कमवतोय, याचसाठी का आपण जगतोय? एक कर्जमुक्त आणि एक डेट फ्री लाईफ जगण्याची इच्छा तरी आहे का आपली? जर का तुम्हाला एक डेट फ्री आणि फायनान्शियली फ्री आयुष्य जगायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जो आपल्या लाईफ मधला कर्ज किंवा लोन डेब्ट वाला जो पार्ट आहे ना, तो सुरुवात कुठून होतो आणि आपल्याला तो संपवायचा आहे कुठं आणि फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव करायचंय, या सगळ्या गोष्टी मी 5 पॉईंट मध्ये कव्हर करणार आहे आणि 5च्या 5 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. जर का तुम्हाला एक कर्जमुक्त आणि फायनान्शियली फ्री आयुष्य जगायचं असेल, तुमची तशी इच्छा असेल तरच या व्हिडिओमध्ये थांबा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अदरवाईज तुम्ही तुमच्या आयुष्यातली पुढची 15 ते 20 मिनिटं वाया नाही घालवली तरी काही हरकत नाहीये. सो तुम्हाला आयुष्यात जर कर्जमुक्त व्हायचंय तर त्याच्या आधी आपण सुरुवात करूयात की होतं का नेमकं हे कर्ज. सगळ्यात पहिली स्टेप, ज्या 5 स्टेप आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली सगळ्यात पहिली स्टेप आहे की याची सुरुवात कुठून होते नेमकी, ही कर्ज आपल्याला घेण्याची गरजच का पडते मुळात. तर मला असं वाटतं या गोष्टीच्या 3 महत्वाची कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण काय माहितीये, अनरिअलिस्टिक डिझायर. आजचं जे जग आहे ना, ते जगच असं बनलंय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती आपल्याला फक्त स्वप्न विकण्याच्या पाठीमागे जग लागलेलं आहे. तुम्ही गुगल वरती जाऊन शूज सर्च करा, तुम्हाला फक्त शूज दिसतील. तुम्ही फेसबुक वरती एखादी गोष्ट बघा, इंस्टाग्राम वरती एखादी गोष्ट बघा, गुगल वरती बघा, युट्यूब वरती बघा, जिथं जाल ना त्या ठिकाणी तुम्हाला जग काही ना काहीतरी विकण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळे जे डिझायर्स आहेत किंवा स्वप्न आहेत ना, ते रिअलिस्टिक नाहीयेत. तुम्ही जेव्हा रस्त्याने जात असता एखाद्या गाडीमधून, तुम्हाला होर्डिंग वरती दिसतं तुमच्या स्वप्नातलं घर. तुम्ही जेव्हा दसरा दिवाळी येते, तुमचा सण येतो एखादा, त्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये भरभरून ऍड दिसतात कारच्या आणि लोन्सच्या वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये होतं काय, तर आपल्या मनामध्ये खोटी स्वप्न पेरली जातात लोकांकडनं, जगाकडनं. आपण मिडल क्लास लोक या सगळ्या स्वप्नांमध्ये ट्रॅप व्हायला लागलेलो आहेत. म्हणजे आपण स्वप्न बघण्यात काहीच वाईट नाहीये. स्वतःचं घर हवंय, स्वतःची गाडी हवी आहे, स्वतःसाठी एक चांगली लाईफस्टाईल हवी आहे, ही स्वप्न योग्यच आहेत, त्यामध्ये काहीच दुमत नाहीये. पण ती दुसऱ्यांच्या पैशांवरती हवेत, कर्ज घेऊन हवेत आणि आज आत्ता लगेच हवेत. कारण की आपल्याला लोकांना श्रीमंत दिसायचंय, आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये आपणही खूप काही कमवलं हे लगेच दाखवायचं आपल्याला यंग एज मध्ये. हा मुळात ट्रॅप आहे. स्वप्न चांगली गोष्ट आहे, पण ती स्वप्न बँकेच्या किंवा इतर कोणाच्या तरी पैशांवरती कंप्लीट करणं हा आपला मेन महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि इथं मिडल क्लास माणूस फसतोय, जिथून बाहेर पडण्यासाठी अख्खं आयुष्यही पुरत नाहीये. कळतंय तुम्हाला मला काय सांगायचं ते? बँक्स किंवा 30 मिनिटमध्ये लोन देणारे ऍप्स वगैरे हे सगळे तुम्हाला स्वप्न विकायचा प्रयत्न करतात जे अनरिअलिस्टिक आहेत किंवा आता सध्या ती आपली वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे एक साधी गोष्ट बघा, एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 50 लाख रुपये असतील आणि जर का तो 7-8 लाख रुपयाची गाडी चालवत असेल ना, तर आपण त्याला श्रीमंत म्हणायला तयार नाहीयेत. पण अशी एखादी व्यक्ती ज्याच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये पण नाहीयेत आणि तो 40 लाख रुपयाची गाडी चालवतोय फक्त लोनवरती घेऊन, तर अशा व्यक्तीला आपण श्रीमंत म्हणायला लागलेत कारण त्याच्याकडे 40 लाख रुपयाची गाडी. आपल्याला माहिती नाही की त्याने ती बँकेच्याच भरोश्यावरती घेतलेली आहे फक्त ती. आणि ह्या अनरिअलिस्टिक स्वप्नांमुळे किंवा या अनरिअलिस्टिक गोष्टी ज्या आपल्याला विकण्याचा प्रयत्न करताय ना जग, त्याच्यातून ह्या डिझायर्स मधून आपण कर्ज काढण्याच्या भानगडीत पडतो. दुसरं कारण आहे इझी ऍक्सेस टू क्रेडिट, म्हणजे आपल्याला सहजपणे लोन मिळते. आधी एक वेळ होता ज्यावेळेस जर तुम्हाला बँकेकडून लोन मिळवायचं असेल, पर्सनल लोन किंवा कुठल्याही प्रकारचं लोन, तर तुम्हाला बँकेत जायला लागायचं, मॅनेजरशी बोलायला लागायचं, एक ऍप्लिकेशन फॉर्म मिळायचा, तो फॉर्म तुम्ही फिलअप करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी स्लिप द्यावी लागत होती, तुमचा क्रेडिट स्कोर चेक होत होता, तुम्हाला ITR मागितला जायचा. अशा 12 भानगडी 1000 चक्र मारून त्याच्यानंतर एखादं लोन
म्हणून अप्रूव्ह होत होतं. पण आता काय झालंय की एक मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरती ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून द्या, तुमचा आधार पॅन डिटेल्स ऑलरेडी बँकांकडे आहेत, त्यामुळे ते तिथल्या तिथे व्हेरीफाय करतात आणि अगदी सहज 30 मिनिटांमध्ये 60 मिनिटांमध्ये एखाद्या दिवसाच्या आतमध्ये आपल्या फाईल डिस्बर्स व्हायला लागलेल्या आहेत किंवा बँक्स वगैरे तर प्री अप्रूव्ड लोन द्यायला लागलेले आहेत आपल्याला. त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला सुविधा तर झाल्या की आपल्याला सहज क्रेडिट ऍक्सेस मिळायला लागला, पण ते सहज मिळणारं लोन फेडताना इतकं सहज नसतं. आपण विचार बिलकुल करत नाही ते लोन घेताना. आपल्याला असं वाटतं की आज मला गाडी पाहिजे ना 10 लाख रुपयांची, मी एखादं कार लोन सहजपणे घेऊन टाकतो, पण तुम्हाला ते 10 लाख रुपये परत पण करायचे आणि ते हार्ड अर्न मनी म्हणजे तुमच्या खूप मेहनतीच्या आणि घामाच्या कष्टाच्या पैशातून रिटर्न करायचे. ही गोष्ट आपल्याला तेव्हा लक्षातच येत नाही जेव्हा आपण ते लोन घेतो तेव्हा. त्यामुळं अगदी सहजपणे जे क्रेडिट आपल्याला उपलब्ध होत आहेत, नो कॉस्ट EMI, झिरो कॉस्ट EMI जसं मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या कारणांमुळे पण आपण कर्जाच्या जाळ्यात अडकत चाललेलो आहोत, जे की विचार न करता आपण घेतोय सध्या. आता आपल्याला काहीच वाटत नाही, पण ते रिटर्न करता करता आपल्याला कळतं, प्रत्येकाला कळतं की त्याचा त्रास किती होत होतो. आणि तिसरं कारण आहे ज्याच्यासाठी आपण लोनच्या जाळ्यात आपोआप फसत चाललोय किंवा मार्केट आपल्याला जे जाळं टाकतंय ना आपल्यासाठी, आपण जसं माशांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी जसं जाळं टाकतो तसं आपल्या मिडल क्लास लोकांसाठी जी सिस्टीम जाळं टाकते ना त्याच्यामध्ये आपण फसतो. त्याचं कारण आहे आपला मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड किंवा आपली अपब्रिंगिंग जी झालेली आहे मध्यमवर्गीय घरामध्ये. आपण बघा लहानपणापासून आपल्या आईवडिलांना स्ट्रगल करताना बघितलेले, पैशांची चणचण बघितलेली आहे. घरी एखादी वस्तू पाहिजे तर ती वेळेत मिळत नाही कारण आपल्याकडे पैसे नसतात. भावा बहिणींचं शिक्षण, आपलं स्वतःचं शिक्षण खूप स्ट्रगल करून झालेले. या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत मोठे झालेलो आहे आणि आपल्याला कळायला लागतं एका वयाच्या नंतर की फक्त पैसाच या सगळ्याची जड आहे. आणि त्यामुळं हा जो कमी पैसा असण्याची गोष्ट आहे ना आपल्या आयुष्यातली, या प्रॉब्लेम वरती आपण सोल्युशन म्हणून काय शोधतोय तर इझी क्रेडिट, जे सहजपणे आपल्याला मिळायला लागले ते लोन घेतो आणि आपण हा प्रयत्न करतो की आपल्या आयुष्यातली पैशांची जी उणीव आहे ती भरून निघते आता. पण आपल्याला त्यावेळेस ही गोष्ट लक्षात येत नाही, तो जो पैसा बँक देते, क्रेडिट कार्ड कंपनी देते किंवा सहजपणे एखादा ऍप देते ना, तर ह्याच्यामध्ये तुमचा फायदा नाही आहे, त्या ऍपचा फायदा आहे. तुम्ही इथे जिंकत नाही आहात किंवा तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आहेत ते, तर उलट वाढवतायत. कारण तुम्ही जेवढे पैसे घेताय त्याच्यापेक्षा कितीतरी मल्टिप्लाय मध्ये इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये ती बँक घेणार आहे, ती क्रेडिट कार्ड कंपनी घेणार आहे. ही 3 महत्वाची कारणं आहेत. एक तर अनरिअलिस्टिक डिझायर्स, जी आपली खोटी स्वप्न आपल्याला जग विकायचा प्रयत्न करते, त्या स्वप्नांच्या जाळ्यात आपण फसतोय. दुसरी गोष्ट, जे इझी क्रेडिट अवेलेबल आहे आपल्यासाठी आजकाल, तो पण एक प्रॉब्लेम झाला मध्यमवर्गीय माणसाचं कर्जाच्या जाळ्यात अडकण्याच्या पाठीमागं. आणि तिसरी गोष्ट, आपली मिडल क्लास अपब्रिंगिंग किंवा जे सगळे आपण पैशांच्या उणीवा आयुष्यात बघितलेले आहेत ते आपण या माध्यमातून भरायचा प्रयत्न करतोय. या सुद्धा गोष्टीमुळे आपण आजकाल कर्जाच्या जाळ्यात फसत चाललेलो आहोत. ही गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. जर का तुम्हाला आयुष्यात कधीतरी डेट फ्री व्हायचं असेल तर, कधी लोन घ्यायचंय, किती घ्यायचंय, आपल्या फायद्यासाठी घ्यायचंय की बँकांच्या फायद्यासाठी घ्यायचंय, ही अंडरस्टँडिंग डेव्हलप होणं महत्वाची गोष्ट आहे. स्टेप नंबर 2, हे सगळं होतंय कशामुळे. तुम्हाला एक गोष्ट विचारू का, तुम्ही कधी बजेटिंग केली पैशांची? तुमच्या हातामध्ये जेव्हा पैसे येतात, एक अमाऊंट येते, ते किती वेळेस तुम्ही आजपर्यंत बजेट केले की ही गोष्ट किती पैसे कुठल्या गोष्टीवरती स्पेंड करायचे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायच्यात, काय करायचं वगैरे, ही गोष्ट कधी करून बघितले का? नाही करत आपण. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, एक तर शाळेमध्ये पण आर्थिक नियोजन किंवा पैशाचं बजेटिंग कसं करायचं हे आपल्याला शिकवलेलं नाहीये. कॉलेजमध्ये पण ती गोष्ट नाही शिकवली किंवा त्या पलीकडे जाऊन रिअल लाईफ मध्ये आपला एखादा मोठा भाऊ, आपले एखादे मोठे वडीलधारी कुणीही व्यक्ती, हे लोक पण पर्सनली आपल्या सोबत बसून आपल्याला कधी सांगत नाहीत की त्या पैशांसोबत कसं वागायचंय. आणि त्यातून आपलं आर्थिक नियोजन हा पार्टच मिसिंग आहे. आणि मग त्यात आपण जेव्हा नोकरीला लागतो एखाद्या छोट्याशा सॅलरीवरती, कारण स्टार्टिंग सॅलरी सगळ्यांच्या छोट्या असतात, आपण एका उदाहरणासाठी पकडूयात की साधारण 25,000 रुपयांच्या सॅलरीवरती तुम्ही कामाला लागलेले आहात, तर आता ह्या 25,000 रुपयांसोबत काय करायचं हे कधीच आपल्याला कोणी शिकवलं नाही. त्यामुळे आपण ते अवास्तव खर्च करतो. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपण ते मेहनतीने कमवतच नाही, अशा पद्धतीने आपण पैसे खर्च करतोय. एक इंटरेस्टिंग सर्वे झाला होता, त्या सर्वे मध्ये ही गोष्ट लक्षात आली होती की जेव्हापासून UPI आलाय ना, फक्त 4 डिजिटचा पासवर्ड टाकायचा आणि पैसे पे करायचे, तेव्हापासून आपल्या भारतीय मिडल क्लासची व्यक्ती आहेत किंवा मुलं आहेत ना, तरुण मुलं, त्यांचे सगळ्यात जास्त पैसे खर्च व्हायला लागलेले आहेत किंवा त्यांचे एक्सपेन्सेस वाढलेत, अनअकाउंटेड एक्सपेन्सेस, ज्याच्यावरती त्यांचं कंट्रोल नाही राहते. कारण काय, फक्त 4 डिजिटचा पिनच तर टाकायचा आहे. माझा एक मित्र आहे, त्याला ना सिगरेट प्यायचं एक छोटंसं व्यसन आहे. आता गोष्ट छोटी आहे, म्हणजे तो म्हणाल की आपण एवढं कमवतो किंवा एवढी मेहनत करतोय तर सिगरेट पिण्यासारखं एखादं व्यसन तर सांभाळू शकतो, पण त्याला दिवसाला 3 सिगरेट लागतात. एका सिगरेटची कॉस्ट आहे 20 रुपये आणि त्याच्यासोबत त्याला 12 रुपयाचा चहा लागतो. आता एका साध्या गोष्टीचा हिशोब करा तुम्ही, 60 रुपये सिगरेटचे, 36 रुपये चहाचे, म्हणजे जवळजवळ 100 रुपये तो रोज खर्च करतोय. आणि ही सेम गोष्ट जर का तो 30 दिवसांसाठी करत असेल तर एका महिन्यामध्ये तो 3,000 रुपये खर्च करतोय या गोष्टीवरती, जे त्याला कधी कळतही नाही की आपल्या खिशातले 3,000 रुपये चाललेत, कारण त्याला कॅश मधून द्यायचेच नाहीत किंवा ATM मधून काढून मग कॅश द्यायची नाहीये. त्याला फक्त एक 4 डिजिटचा UPIचा पिन टाकायचा आहे आणि ते पैसे त्याचे हर फिक्र को धुवे में उडाता चला गया. हे होतं आपल्यासोबत. आधी काय व्हायचं, आपण रिअल कॅश द्यायचो, म्हणजे 500ची नोट दिल्यानंतर जेव्हा 100 रुपये खर्च होऊन फक्त 400 रुपये उरायचे ना संध्याकाळी हातामध्ये, त्यावेळेस लोकांच्या लक्षात यायचं की आपला एवढा सगळा खर्च होतोय. पण आजकाल आपण स्टेटमेंट तर कधीच बघत नाही बँकांचे, आपल्याकडे सॅलरी काय
राहिले आणि मग त्याच्यातनं कुठे वेस्ट खर्च झाले किंवा काय झाले. आणि हे जे 3,000 रुपये माझा मित्र असे अनवॉन्टेड खर्च करत होता ना, जसे की त्याने त्या गोष्टीसाठी मेहनतच नाही केली, त्याला जर का ही गोष्ट समजावून सांगितली कुणी की बाबा जर का तुझी सॅलरी 25,000 रुपये आणि हे 3,000 रुपये कमवण्यासाठी तू किती दिवस रिअल काम करतोय, तर 4 दिवस पूर्ण. जर का समजा सॅलरीमध्ये तुमचा 4 दिवसांचा पगारच नाही आला तर किती फ्रस्ट्रेट व्हाल तुम्ही. ते फ्रस्ट्रेशन तुम्ही स्वतःहून उडवून घेताय, कारण की तुम्हाला कळत नाही रोजचे 50-100 रुपये जातात असं तुमचा एक अंदाज असतो, पण ते जाताना दर महिन्याला 3,000 रुपये जातात तुमच्या सॅलरीमधून. जर का ही गोष्ट कधीतरी बसून त्याने स्वतः अनालाइज केली, त्या स्टेटमेंट सोबत बसला महिन्याच्या शेवटी ना, आणि त्याला ही गोष्ट रिअलाइज झाली ना की 3,000 रुपये मी ह्याच्यावरती खर्च करतोय, तर तो स्वतःच ते व्यसन कमी करेल किंवा सोडून देईल एका वेळेच्या नंतर. एवढे पैसे खर्च करणं आपण अफोर्ड नाही करू शकत. खूप काहीतरी महत्त्वाचं काम होऊ शकतं तेवढ्या पैशांमध्ये, ही गोष्ट कळायला लागली तर. जेव्हा आपण लिमिटेड पैसे कमवतोय तेव्हा ते पैसे कशा पद्धतीने खर्च करायचे याच्यावरती कॉन्शियसली विचार करणं आणि कंटिन्युअसली आपण ह्या गोष्टी शिकणं, जे फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल लिटरसी आपण म्हणतो ना, ती गोष्ट शिकत राहणं ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळं आपल्यासोबत का होतंय, तर कारण आपण पैशांसोबत मैत्री नाही करत. आयदर आपण पैशांचा द्वेष करतोय किंवा पैशाला काहीतरी वेगळ्या प्लॅनेटवरून आलेली गोष्ट मानतोय, जसं की माझ्याकडे ते कधी येणारच नाहीत किंवा येऊ शकत नाही, मी तेवढं कॅपेबलच नाही की मी खूप चांगले पैसे कमवू शकतो, टिकवू शकतो, त्यांचं नियोजन करू शकतो. अशा सगळ्या गोंधळामध्ये आपण फसत चाललेलो आहेत आणि म्हणून आपल्यासोबत त्या गोष्टी होत आहेत. जे पैसे कमवण्यासाठी रोज कंपनीमध्ये आपण तिकडे झकमारी करतोय, त्या बॉसचं टॉर्चर सहन करतोय, एखाद्या मॅनेजरचं, एखाद्या टीम लिडरच्या बोलणी खातोय, फ्रस्ट्रेशन येते, आपल्याला टार्गेट्स अचीव्ह करायचे, सगळ्या गोष्टींसाठी मेहनत घेतोय, पण ते पैसे खर्च करताना आपण विचार नाही करत. खूप मेहनतीने आपण कमवलेले पैसे आहेत, ते कशा पद्धतीने वापरायचे हे आपल्याला शिकावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपण त्या पैशांचं नियोजन करून हे कर्ज किंवा डेब्ट वगैरे जे आहे ना, हे न घेता पण चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. ही गोष्ट आपल्या लक्षात यायला स्टार्ट होईल. स्टेप नंबर 3, हाऊ टू गेट रीड ऑफ दिस लोन्स. म्हणजे या सगळ्या लोनच्या जंजाळातून बाहेर कसं पडायचंय. आता जर का तुम्हाला लोन्स मधून बाहेर पडायचंय ना, तर काही छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. त्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, जे वरच्या पॉइंट मध्ये आपण खूप वेळेसाठी डिस्कस केलं, ती म्हणजे बजेटिंग. जेव्हा तुमच्या हातामध्ये एक लिमिटेड सॅलरी येते, तर त्या सॅलरीतून तुमचा मोठा मोठा खर्च काय होतोय हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा माझा एक मित्र आहे, तो मला म्हटला की भाई सॅलरीच पुरत नाही, काय करायला पाहिजे. मी त्याला विचारलं की नेमकी जी सॅलरी येते ती तू कशी खर्च करतोय, ह्याचा हिशोब केलाय का कधी, कुठल्या गोष्टींसाठी किती पैसे लागतात. तो बोलला ऍज सच तर असं काही केलं नाही, 2-3च गोष्टी आहेत मोठ्या मोठ्या ज्या मला खर्च करायचे असतात. मी म्हटलं चल मला 1 बाय 1 सांग की कुठल्या गोष्टींवरती किती पैसे खर्च करतो. तर त्याला मी विचारलं सॅलरी नेमकी किती आहे. तो बोलला 25,000 रुपये सॅलरी आहे. कुठल्या गोष्टींवरती किती खर्च होतात, तर तो बोलला 10,000 रुपये माझ्या घराच्या रेंटवरती खर्च होतात, 5,000 रुपये खाण्यापिण्यावरती खर्च होतात, 3-1,000 रुपये मिसलेनियस म्हणजे की पेट्रोलला लागले, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींसाठी 3-1,000 रुपये लागतात. आणि त्यानंतर माझा 3,000 रुपयांचा एक EMI चालू आहे. मग मी बोललो की टोटल झाले 21,000 रुपये साधारण. याचा अर्थ तुझ्याकडे 4,000 रुपये दर महिन्याचे उरत असतील. तर तो बोला नाही उरत. मी म्हटलं कसं काय नाही उरत, जर का तुझे एवढेच सगळे खर्च आहेत आणि एवढ्यातच तुझे सगळे खर्च भागतात तर मग 4,000 रुपये उरायला पाहिजे. तर तो बोला मलाच कळत नाही कुठे जातात हे 4,000 रुपये आणि कुठल्या गोष्टींसाठी खर्च होतात. ही स्टोरी सेम आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या हातामध्ये पैसे तर येतात आणि काही मोठे मोठे खर्च आपल्याला माहिती आहेत की नेमकं कुठल्या गोष्टींसाठी किती जातात, पण मग उरायला पाहिजे आपल्याकडे एक अमाऊंट. ते पैसे आपल्याकडून कुठल्या गोष्टींसाठी खर्च होतात याचं काहीच कॅल्क्युलेशन आपल्याकडे नसतं. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची माहिती आहे का, तुमच्याकडे जे काही पैसे येत आहेत ती अमाऊंट कशी स्पेंड करायची ही गोष्ट आधीच डिसाईड करून ठेवा किंवा त्या गोष्टीचं प्लॅनिंग आधीच करा, अगदी टाईट करा. कारण ऑलरेडी तुमच्याकडे पैसे कमी येत आहेत. जर का तुम्ही ते पैसे पण वारेमापणे उधळले किंवा कुठल्या गोष्टीचा विचार न करता खर्च केले तर मग तुम्ही जाळ्यामध्येच फसणार आहात. आता काय करायचंय, मी तुम्हाला ना एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी सांगतोय जो स्ट्रिक्टली फॉलो करा. 1, 2, 3, 4, 5, 6 महिने कंटिन्यू ही गोष्ट करा. मी तुम्हाला आतापासून सांगतोय ती ह्या महिन्यापासूनच स्टार्ट करा. जर का तुमची आता सॅलरी झालेली असेल, आज तारीख काय साधारण 1च तारीख आहे ना आज, म्हणजे काल वगैरे सॅलरी झालेली असेल मंथ एंडला, करायचं काय माहितीये का, तुमच्या पूर्ण अकाउंटचं स्टेटमेंट डाउनलोड करा आणि त्या स्टेटमेंट मधून एक रुपयाचा खर्च शोधून घ्या. तुमची जी काही सॅलरी असेल, जी काही अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेली असेल 1 तारखेला किंवा 30 तारखेला, त्या अमाऊंट क्रेडिट झाल्याच्या नंतर तर आतापर्यंत कुठल्या गोष्टीवरती किती खर्च केलेत हे लिटरली एक्सेल शीट घ्या किंवा डायरी पेन घेऊन त्याच्यामध्ये लिहून घ्या साईडला, आणि किती गरजेच्या गोष्टींसाठी खर्च झाले. जे काय आता मी तुम्हाला मगाशी माझ्या मित्राचं उदाहरण दिलं, 25,000 रुपयाची सॅलरी आहे, 21,000 रुपये त्याचे डिफाईन्ड खर्च आहेत, त्याला माहिती आहेत की हे 21,000 रुपये खर्चच होणार आहेत माझ्या गरजांचे आहेत, पण पुढच्या 4,000 रुपयांचा हिशोब त्याला जो लागत नव्हता ना, तो लावण्यासाठी आपल्या बाबतीत पण तसंच काहीतरी असतं. आपले जे अनअकाउंटेड पैसे खर्च होत आहेत ना ते कुठं चाललेत हे बघण्यासाठी हा एक्सपेरिमेंट करा. तुम्हाला लक्षात यायला लागेल की कुठं अनअकाउंटेड पैसे चाललेत. 2nd मंथ मध्ये पण करा, 3rd मंथ, 4th मंथ, 5th मंथ आणि 6th मंथ, 5-6 महिने दरवेळेस या गोष्टी करा. तुम्हाला तोपर्यंत सवय लागेल बजेटिंग करायची किंवा गेलेले पैसे कुठं खर्च झालेत आणि वेस्ट कुठे झालेत हे शोधून काढण्याची. आणि आता तुम्हाला कळायला लागेल की हे जे अनअकाउंटेड पैसे चाललेत ना ते वाचवायचेत कसे, कुठल्या गोष्टींसाठी खर्च नाही करायचे, तर मग त्यातून ते पैसे वाचवायला स्टार्ट करा जे अनअकाउंटेड चाललेत त्या गोष्टीतून. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची की
असा एकही महिना नाही पाहिजे तुमचा वर्षभरामध्ये ज्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढे कमवलेत ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलेत. जेव्हा ऑलरेडी तुमची सॅलरी कमी आहे तर ही गोष्ट तुम्ही अफोर्डच करू शकत नाही की त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही क्रेडिट कार्डवरनं खर्च केले किंवा अजून कुठल्या तरी एखादा लोन घेऊन किंवा अजून काही करून हे सगळे उद्योग करून तुम्ही जेवढे कमवताय त्याच्यापेक्षा जास्त खर्च केले. ही गोष्ट चुकूनही नका करू. अगदीच जर का मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा काही तसा प्रॉब्लेम असेल तर ती गोष्ट एक एक्सेप्शन आहे, पण अदरवाईज कुठल्याही इतर कारणासाठी जेवढे पैसे कमवताय त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करूच नका. एक सेफ अमाऊंट तुमची दर महिन्याच्या शेवटी उरलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता ही जेव्हा दुसरी स्टेप तुम्ही फॉलो कराल त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर लोन जे घेतलेले आहेत तुम्ही ते पे ऑफ करायला स्टार्ट करायचे. मी तुम्हाला वरती सांगितलं की तुम्ही जे काही अर्न करताय त्याच्यामध्येच तुमचे सगळे खर्च झाले पाहिजे, तुमचे सगळे EMI गेले पाहिजे, तुमचं राहणं खाणं पिणं गरजा किंवा जे छोटे मोठे इतर खर्च असतील ते सगळे खर्च करून पण एक अमाऊंट उरली पाहिजे. ती अमाऊंट काही असू शकते, म्हणजे मिनिमम 500 रुपये असतील, 5000 रुपये असतील, 2000 रुपये असतील, 1500 रुपये असतील, वॉटेवर काहीतरी एक अमाऊंट तुमची उरलीच पाहिजे दर महिन्याला. आता तुम्ही जर का लोन घेतलेलं आहे म्हणजे साधारण आपण 4 पद्धतीचे लोन घेतो आणि ते पे ऑफ कसं करायचे, कुठल्या ऑर्डर मध्ये पे ऑफ करायचे, कुठलं लोन सगळ्यात पहिल्यांदा रिपे करायचंय, कुठलं लोन सगळ्यात शेवटी आपण रिपे करू शकतो, ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक 2x2 मॅट्रिक्स बघूयात. साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर का हे 2x2 मॅट्रिक्स मध्ये तुम्ही बघितलं एक्स ऍक्सिस वरती आपण लोनचा टेन्युअर ठेवलेला आहे, जो की 30% आतमध्ये जे लोन आहे ना तुमचं टेन्युअर तो आपण एक्स ऍक्सिस वरती कॅल्क्युलेट केलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. तुम्हाला सगळ्यात पहिलं लोन कुठलं पे ऑफ करायचं माहितीये, ज्या लोनचं टेन्युअर त्याच्या 30% आतमध्ये आहे, म्हणजे जे लोन नवीन आहे अजून ते लोन आणि ज्याचा इंटरेस्ट रेट हाय आहे. म्हणजे समजा तुम्ही 3 लोन घेतलेले आहेत, एक आहे पर्सनल लोन, एक आहे कार लोन आणि एक आहे होम लोन. पर्सनल लोन तुमचं 13-14% वरती आहे, कार लोन 10-11% वरती आहे आणि होम लोन 8.5% वरती. तर ह्यातलं सगळ्यात हाय इंटरेस्ट वाला लोन कुठलं आहे ते म्हणजे 13-14% वालं. आणि समजा जर का तुम्ही ते 3 वर्षांचं घेतलं आणि त्याला अजून वर्ष पूर्ण नाही झाले तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे लोन पे करायचंय, ज्याचा टेन्युअर 30% आतमध्ये आहे आणि ज्याचा इंटरेस्ट रेट हाय आहे ते लोन सगळ्यात पहिल्यांदा पे करायचंय. दुसऱ्या नंबरवरती ज्या लोनचं टेन्युअर 30% आतमधले आहे आणि ज्याचा इंटरेस्ट रेट कंपॅरेटिव्हली लो आहे, म्हणजे जसं कार लोन किंवा होम लोन आपल्या उदाहरणामध्ये. आता हे 30% आतमधलं टेन्युअर, 30% आतमधलं टेन्युअर हे मी तुम्हाला नेहमी काय सांगतोय माहितीये का, कारण बँकेच्या लोनचं जे काही स्ट्रक्चर असतं ना ते अशा पद्धतीचं असतं की तुमच्या पहिला जो 30% पिरियड असतो ना, म्हणजे 10 वर्षाच्या लोन मध्ये पहिले 3 वर्ष जे असतात ना त्या 3 वर्षामध्ये बँक 55 ते 60% इंटरेस्ट त्याचा कव्हर करून घेते. इंटरेस्ट हा नेहमी फ्रंट लोडेड असतो, म्हणजे तुम्ही जे काही लोन घेता ना बँकेकडनं त्याच्यावरती जे व्याज आहे बँकेला कमवायचं ते व्याज सगळ्यात पहिल्यांदा रिकव्हर करत असते बँक आणि त्यानंतर तुम्ही तुमची प्रिन्सिपल अमाऊंट पे करताय. म्हणून ज्यावेळेस तुम्ही रिपे करताय किंवा जी ऍडिशनल अमाऊंट देताय ना, म्हणजे समजा तुमचा 5000 रुपयाचा EMI आणि 2000 रुपये ऍड करून 7000 रुपये ज्यावेळेस तुम्ही देताय ना तर हे जे वरचे 2000 आहेत ना ते इंटरेस्ट मध्ये कॅल्क्युलेट नाही होत, ते डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये कॅल्क्युलेट होतात. त्यामुळे तुमची प्रिन्सिपल अमाऊंट रिड्यूस होते, तुमचा लोनचा टेन्युअर रिड्यूस होतो, म्हणजे तुमचं लवकर लोन संपतं, प्लस तुमचा इंटरेस्ट वाचतो. त्यामुळे हाय इंटरेस्ट वालं आणि 30% टेन्युअरच्या आतमधलं लोन पहिल्यांदा नील करायचंय. सेकंड टाइम परत 30% आतमध्ये ज्याचा टेन्युअर आहे आणि ज्याचा इंटरेस्ट भलेही लो आहे ते लोन पे करायचंय. आणि थर्ड ऑर्डर मध्ये ज्याचा इंटरेस्ट रेट हाय आहे आणि 70% टेन्युअर पिरियड मध्ये ते आहे असं लोन पे करायचंय. आणि सगळ्यात लास्टला म्हणजे शेवटी जे लोन 70% टेन्युअर मध्ये आहे म्हणजे त्याचा पहिला 30% ऑलरेडी तुम्ही पे करून झालेले आणि ज्याचा इंटरेस्ट रेट पण लो आहे असं लोन तुम्हाला सगळ्यात शेवटी पे करायचंय. तुम्हाला ऑर्डर कळली म्हणजे कुठल्या क्रमाने तुम्हाला ते लोन पे ऑफ करायचे हे कळलं. आता ही गोष्ट वर्कआउट कशी होईल, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की लेट से आपण अज्युम करूयात की तुम्ही 3 लोन घेतलेले आहेत. एक आहे पर्सनल लोन जे तुम्ही आत्ताच घेतले, लेटेस्ट घेतले, त्याच्या आधी तुम्ही कार लोन घेतलं होतं आणि त्याच्याही आधी तुम्ही एक होम लोन घेतलं होतं. पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट 13% चालू आहे, कार लोनचा 11% आहे आणि तुमच्या होम लोनचा 8-8.5% इंटरेस्ट रेट आहे. आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, हाय इंटरेस्ट आहे आणि नवीन आहे त्यामुळे तुम्ही पर्सनल लोन साठी एक्स्ट्रा पैसे पे करणार. आपण अज्युम करूयात की तुम्ही 3 वर्षांसाठी ते लोन घेतलं होतं आणि लोनचा EMI 5000 रुपये. तुम्ही जे 2000 रुपये ऍडिशनल दर महिन्याला वाचवताय ना ते 2000 रुपये दर महिन्याला ह्याच्या EMI सोबत द्यायचे. म्हणजे आता तुम्ही EMI किती पे करणार पर्सनल लोन साठी, 7000 रुपये दर महिन्याला. ह्यातून काय होईल माहितीये, जे तुम्हाला 3 वर्षासाठी ते लोन नील करायचं होतं ना ते मे बी 2 वर्षात किंवा त्याच्यापेक्षा कमी पिरियड मध्ये नील होईल. त्यामुळे तुम्ही पहिल्या लोन मधून सुटाल आणि पहिल्या लोन मधून जेव्हा सुटाल ना त्यावेळेस तुमच्याकडे किती पैसे एक्स्ट्रा उरतील. ह्या लोनचा जो ऍक्च्युअली EMI होता तो 5000 रुपयांचा आणि त्यानंतर 2000 रुपये जे आपण ऍडिशनल वाचवत होतो हे 7000 रुपये तुमच्याकडे वाचायला स्टार्ट होतील. आता तुम्ही दुसरं लोन पे ऑफ करायला स्टार्ट करणार जे कार लोन, त्याचा पण एक बेसिक EMI काय जो वॉटेवर असेल तो तुम्ही दर महिन्याला ऑलरेडी पे करताय. तो EMI प्लस हे 7000 रुपये हे परत एकदा ऍडिशनल पे करायचे. आता तुम्ही 7-7 रुपये जेव्हा एक्स्ट्रा पे करताय तर ते कार लोन समजा 5 वर्षांचं असेल तर त्याच्यात पण तुमचे ऑलरेडी 2 वर्ष तरी ते गेलेले आहेत. त्याच्यानंतर जे 3 वर्ष उरले होते त्या 3 वर्षातलं पण तुमचं 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये हे कार लोन पण नील होईल. त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा ही गोष्ट रिपीट करायची तुमच्या होम लोनच्या सोबत. आता होम लोन नील करताना तुम्ही काय कराल, जो काही तुमचा EMI आहे त्याच्यानंतर तुम्ही जे 7000 रुपये आधी वाचवत
बसत होतं ते 7,000. मग कार लोनचा जो एक फिक्स EMI होता आपण पकडूयात की तो 10,000 होता. हे 17,000 रुपये तुम्हाला दरवेळेस होम लोनचा जो EMI आहे ना त्या EMI सोबत ऍडिशनल पे करायचे. आणि अशा पद्धतीने जर का तुमचं 20 वर्षांचं होम लोन असेल ना तर मे बी 10 वर्ष किंवा 12 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण नील होऊ शकेल. आणि त्यातूनही जर का तुम्ही अजून काही ऍडिशनल प्लॅनिंग केली, व्यवस्थित प्लॅनिंग केली ना त्यापेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्ही हे लोन नील करू शकता. अर्थात लाईफ आहे, अनसर्टेनिटी असते, आयडियल सिच्युएशन मध्ये गोष्टी कुठल्या घडत नाहीत. ही कॅल्क्युलेशन आहेत. मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने आपण या सगळ्या लोन्स वगैरेच्या ट्रॅप मधून बाहेर पडू शकतो. जसं आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की पुढे जाऊन आपले खर्च वाढणार आहेत तसं आपलं इन्कम पण वाढणार आहे. आपण त्याच्यासाठी पण ऑब्व्हियसली एफर्ट घेणार आहे. पण हे एक आयडियल कॅल्क्युलेशन्स होते ज्या कॅल्क्युलेशनच्या पद्धतीने आपण या सगळ्या लोनच्या प्रकरणातून बाहेर पडू शकतो, लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. डोक्यावरती खूप लोन घेऊन खूप मोठी मौज मजा किंवा आयुष्यात ऐशोआराम करणं ही गोष्ट फायद्याची नाहीये. असंच जर तुम्ही करत राहाल ना तर तुम्ही रिटायर पण व्हाल, तोपर्यंतही तुमचे बँकेचे लोन्स चालू असतील. या सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्य संपत जाईल आणि आपण ह्या कर्जाच्या ट्रॅपमध्येच नेहमी जगत राहू. म्हणून आपण कर्जमुक्त होण्यासाठी प्रायोरिटी दिली पाहिजे आणि या ऑर्डरमध्ये आपण आपले कर्ज नील करू शकतो. आणि हो, एक गोष्ट मिस झाली माझ्याकडनं, जो मी तुम्हाला वरती 2x2 मॅट्रिक्स दाखवला होता ना त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट राहिली होती. ते म्हणजे क्रेडिट कार्डचं लोन किंवा एखाद्या ऍप वरून आपण जे लोन घेतलेलं असतं ना ते लोन खूप वेळेस 30% जास्त इंटरेस्ट आपल्याला इयरली चार्ज करत असतं. त्यामुळं बाकी सगळ्या लोनच्या आधी आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा एखाद्या ऍप वरून वगैरे जे घेतलेले लोन आहे ना ते नील करायचे. बाय एनी मीन सगळ्यात पहिल्यांदा त्या लोन साठी एक्स्ट्रा पे करा आणि ते लोन नील करून टाका एकदाच. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे सगळे मोठे लोन्स किंवा बँकेचे लोन्स नील करायला जायचे. क्रेडिट कार्ड किंवा हे जे ऍप्स आहेत जे छोटे छोटे लोन देतात 40-50 हजार रुपयांची, यापेक्षा भंगार गोष्ट कुठलीच नाही. कारण त्याच्यावरती खूप मोठा इंटरेस्ट रेट तुम्हाला पे करायला लागत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही बेबी कारण ती अमाऊंट छोटी असते. फोर्थ स्टेप आपण हे बघितलं की कशा पद्धतीने आपण लोन नील करायचे. पण हे एवढं सोपं नाहीये 5-10 मिनिटात बोलून संपलं. पण त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्सली काही वर्ष त्या गोष्टीवरती डिसिप्लिन वे मध्ये काम करत राहावं लागणार आहे. तेव्हा जाऊन आपण ते लोन्स क्लिअर करू शकू. आणि आता आपण जेव्हा लोन क्लिअर करून घेऊ ना सगळे म्हणजे जेवढे काही लोन घेतले होते ते आपण अर्ली स्टेजवरती आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्त पैसे त्याच्यामध्ये टाकून ते लोन नील करून घेतले आतापर्यंत. आता जेव्हा तुमचे लोन नील झालेत सगळे, तुम्ही कर्जमुक्त झालेले आहात फायनली, तर तेव्हा काय करायचंय म्हणजे आजचाच एक किस्सा आहे. आज संध्याकाळी मी आणि माझा एक मित्र चहा प्यायला चाललेलो होतो आणि तो आता काही दिवसांमध्ये नवीन कंपनी जॉईन करणार आहे जिथे त्याला एक चांगलं पॅकेज भेटलेले. तर तो मला सांगत होता आता पुढच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये मी पूर्ण कर्जातून मुक्त झालेला असेल. मी म्हटलं यार चांगली गोष्ट आहे. मग आता एक्स्ट्रा पैसे आल्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग पुढे काय करणार तू? तर तो मला काय बोलला माहितीये का, पाठीमागचे सगळे लोन्स नील करायचे आणि एक नवीन लोन घ्यायचं. मी म्हटलं कशासाठी रे? तर तो बोलला एक होम लोन घेऊन चांगलं मोठं घर घ्यायचं पुण्यामध्ये आणि मग बाकीचे 15-20 वर्ष जे काय उरतील ना आपल्या करिअरची त्याच्यामध्ये हे होम लोन नील करत राहायचं. असं आपलं माइंड चालतं किंवा अशी एक लत लागते किंवा अशी एक सवय पडते त्या लोन्सची वगैरे. त्यामुळं जेव्हा तुम्ही पहिल्या कर्जातून मुक्त झालात ना त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो. लोन मधून क्लिअर झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा करायचं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करायचे आणि फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायचे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्या लाईफमध्ये ज्या काही अनप्लॅन गोष्टी घडतील ज्या आपल्याला सांगून नाही घडणार अशा गोष्टींसाठी आधीच नियोजन करून घेणं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो एमर्जन्सी फंड. म्हणजे जर बाय चान्स समजा तुमचा जॉब गेला, तुमचा ऍक्सिडेंट झाला, 3-4 महिने बेड रेस्ट घ्यायला लागली, अशा कुठल्याही कारणामुळे एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुमचं जर का लगेच इन्कम बंद पडलं तर त्यावेळेस आपलं घर थांबणार नाहीये, आपल्या बँकेचे EMI थांबणार नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. बँक तुम्हाला कधीच बोलणार नाही तुझी तब्येत ठीक नाही का, मेंटली डिस्टर्ब आहेस का, किंवा घरी जास्त पैसे दिलेत का, किंवा अजून कुठल्या कारणामुळे तुझ्याकडे पैसे नसतील तर ठीक आहे पुढच्या महिन्यामध्ये दे, असं आपल्याला बँक कधी बोलते का? नाही बोलत. त्यामुळं ज्या गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची माहिती, जेव्हा तुम्ही लोन मधून मुक्त झालात किंवा जर का अजून चांगल्या सिनेरिओमध्ये तुम्ही बँकेचं किंवा कुठलंच लोनच कधी घेतलेलं नाहीये तर त्या केसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड तयार करायचा आपल्याला. जो इमर्जन्सी फंड कमीत कमी 6 महिन्यांचा आणि आयडियली 12 महिन्यांचा असला पाहिजे. म्हणजे 1 वर्ष तुम्ही जरी नाही कमवलं तरी पण तुमच्या गरजा नाही थांबल्या पाहिजेत. एवढे पैसे इमर्जन्सी फंड मध्ये तुम्हाला जमा करायचे. या इमर्जन्सी फंड वरती ना मी पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पण बघून घ्या. तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळेल की इमर्जन्सी फंड काय असतो, तो कुठे स्टोअर करायचा, सेव्ह करायचं, त्याच्यासाठी सेम अकाउंट पाहिजे सॅलरीवाला का वेगळं अकाउंट असलं पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्यात. पण सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इमर्जन्सी फंड क्रिएट करणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट करायची एक हेल्थ इन्शुरन्स काढून घेणं. बघा आजकाल आपण ज्या पद्धतीची लाईफस्टाईल जगतोय ना त्यामध्ये कुठला आजार होईल, कोणाला होईल, कधी होईल आणि त्याचं हॉस्पिटलचं बिल किती होईल या गोष्टीची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. आणि जर का 10-15 लाख रुपयांचं हॉस्पिटलचं बिल झालं तर मे बी आपल्याकडे तेवढी सेव्हिंगही नसू शकते आणि तुम्हाला परत एकदा लोन किंवा इकडून तिकडून पैसे काढून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यापेक्षा जर का तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुमची हेल्थची रिस्क सगळ्यात मोठी कव्हर होऊ शकते. आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं वय काउंट करून त्याच्यावरती जास्त प्रीमियम लावला जातो. त्यामुळे तुमच्या पॅरेंट्सचं वेगळं घ्यायचं आहे आणि तुमची जी यंग फॅमिली आहे, तुम्ही, तुमची वाईफ, तुमची मुलं, ह्यांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा घ्यायचा आहे. त्याच्यावरती पण एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी मी
मी बनवलेला आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड, मग हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आणि त्याच्यानंतर घ्यायचा एक लाईफ इन्शुरन्स. बाय चान्स तुम्ही कमावती व्यक्ती आहात घरातली आणि तुम्हालाच काही झालं, तुमची फॅमिली स्टेक वरती नको यायला किंवा त्या लोकांसाठी मोठी फायनान्शियल रिस्क उभी राहायला नको, त्यामुळे घेऊन ठेवायचा लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्सचा टर्म इन्शुरन्स घेणं ही सगळ्यात प्रॉफिटेबल गोष्ट असू शकते. हे सगळे फायनान्शियल ऍडवायझर रिकमेंड करतात. टर्म इन्शुरन्स वरती पण परत एकदा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी माझा बनवून झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. हे सगळे पण व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघू शकता डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. सो सगळ्यात पहिल्यांदा रिस्क मॅनेज केली आपण. आता रिस्क कव्हर झाल्याच्या नंतर फ्युचरसाठी आपल्याला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायचे. इन्व्हेस्टमेंट वरती पण खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी बनवून झालेले आहेत माझे, त्यामुळे ती कशी करायची वगैरे हे तुम्हाला त्या व्हिडिओज मधून कळेल. पण एक हिंट म्हणून, जर का तुम्ही अजून नवीन असाल, नवीन इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड वगैरे मधून स्टार्ट करू शकता, जिथे तुमचे स्वतःचे एफर्ट, स्वतःची बुद्धी किंवा तुमचे रिस्क वगैरे कमी लागेल. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा करायची ज्यावेळेस तुम्हाला कुठलं लोन नील करायचं नाही किंवा कोणाचं कर्ज फेडत बसायचं नाहीये त्यावेळेस, जेणेकरून तुमची पुढची सगळी लाईफ ट्रॅक वरती चालत राहील. कुठलीही इमर्जन्सी आली किंवा कुठलेही काही कारण असेल तर तुम्हाला परत एकदा लोन काढण्याची गरज नाही पडली पाहिजे. याच्यासाठी हे नियोजन करायचं. स्टेप नंबर 5. आता तुम्ही म्हणाल सगळं तर झालं, लोन नील झाले, फ्युचर प्लॅन झालं, फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट झालं, फ्युचरमध्ये ज्या काही रिस्क येऊ शकतात त्या पण मॅनेज करून झाल्या, मग आता काय उरलं? तर मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्ताच उरलाय. बघा, हे आयुष्य आहे आणि आयुष्य ना कुठल्याच एका प्लॅनिंगच्या किंवा कुठल्या तरी एका चौकोनामध्ये बसवताच येत नाही कधी. लाईफ ही अनसर्टन असते. लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात, बरंचसं काही होऊ शकतं. आपण जेवढं काही गोष्टी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो त्या प्लॅनच्या वेगळंच काहीतरी घडू शकतं, काही इमर्जन्सी होऊ शकते किंवा काही होऊ शकतं. लाईफ शेवटी अनप्रेडिक्टेबल आहे, अनसर्टन आहे आणि ती तशीच जगावी लागणार आहे किंवा त्याच्यामध्येच मजा आहे. जर का ते एवढंच प्लॅन करणं शक्य असलं असतं तर मग सगळ्यांनीच प्लॅन केलं असतं आणि त्या पद्धतीने एकदम रोबोट सारखी लाईफ जगली असती, पण तसं होत नाही. त्यामुळे ना मी पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. मी पण बऱ्याचशा फायनान्शियल प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत माझ्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये. रादर बघितलेले आहेत म्हणण्यापेक्षा आजही बघतोच आहे. आजही मी खूप मोठं काहीतरी असं करून बसलोय किंवा खूप मोठं काहीतरी कमवलंय असा विषयच नाहीये. त्यामुळं मला ही गोष्ट आता तुम्हाला सांगावीशी वाटते की ना थोडीशी बोरिंग लाईफ जगायची सवय करून घ्या. एक रुटीन लाईफ किंवा एक काहीतरी फिक्स गोष्टी असतात ना ज्याच्यामध्ये तुमच्या खूप काही गरजा नाहीयेत, कुठलं व्यसन नाहीये किंवा तुम्हाला अगदीच हायफाय किंवा आवाडव्य काही लागत नाही, अशा पद्धतीची लाईफस्टाईल क्रिएट करा. भलेही तुम्ही एका वेळेच्या नंतर खूप जास्त चांगले पैसे कमवायला लागाल, पण तरीही मला असं वाटतं एक सिंपल लाईफ जगण्यामध्ये जास्त मजा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या गरजा मिनिमम ठेवा. कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हेल्थकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला हॉस्पिटलाइज होऊन ते खूप मोठ्या बिल्स आणि तो त्रास वगैरे जो सगळा होणार आहे ना तो त्रास कमीत कमी होईल पुढे जाऊन. पण ह्याच्यासाठी स्वतःच्या हेल्थवरती सगळ्यात जास्त काम करा. स्वतःच्या मेंटल हेल्थवरती काम करा जेणेकरून तुम्ही जे पैसे कमवताय ना त्या पैशांचं सुख पण घेता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आनंदी पण राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मेंटल हेल्थवरती काम करा, फिजिकल हेल्थवरती काम करा, एक बेसिक लाईफस्टाईल ठेवा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या डोक्यात जात असेल किंवा नसेल जात किंवा अजूनही तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा नसेल, पण तरीही फायनान्शियल एज्युकेशन घेत राहा. कारण आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आपल्याला श्रीमंत कसं बनायचंय, भरपूर पैसे कसे कमवायचे या गोष्टींविषयीचं जास्त नॉलेज बाहेरून कुठून मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. एक साधी सिंपल गोष्ट करा. कधीतरी तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये एखादा खूप जास्त लोन्स ज्याने घेतलेत ना अशा माणसासोबत जाऊन बसा आणि त्याच्यासोबत डिस्कस करा की लोन घेतल्यानंतरचं आयुष्य कसं असतं. आणि त्याला विचारा, बाबा लोन कशासाठी घेतलं होतं, कसं घेतलं होतं, किती घेतलं होतं, ते रिपे करताना कसं करतोय, लोन रिपे केल्याच्या नंतर तुझ्याकडे पैसे किती उरतात आणि मग उरलेल्या पैशातून तू घर, तुझ्या गरजा, ह्या सगळ्या गोष्टी कशा भागवतोय. त्यावेळेस कोणाच्या तरी रिअल एक्सपिरियन्स मधून तुमच्या खरंच लक्षात येईल की लोन घेणं ही गोष्ट सोपी आहे, पण ते रिपे करणं आणि तेवढ्या कन्सिस्टंटली एका मोठ्या पिरियडसाठी आपण कमवत असलेल्या पैशांमधून कोणाला तरी सतत पे करत राहणं ही गोष्ट किती दुःखदायक असते किंवा किती त्रासदायक असते आणि त्यामुळं आपल्या फॅमिलीवरती, आपल्या मुलांच्या एज्युकेशनवरती किती मोठा परिणाम होतो हे कधीतरी एखाद्या अनुभवी माणसाला विचारा तुम्ही, ज्याने लोन घेतलेले आहेत आणि ज्याने रिपे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं लोन विषयीचं डिसिजन ठरवा की आपल्याला ते सहजपणे लोन घ्यायचेत का किंवा त्याच्यापासून लांब राहायचे, कशा आपल्या गरजा ठेवायच्यात, कशी आपली लाईफस्टाईल ठेवायची, कुठल्या गोष्टींसाठी खर्च करायचा आहे, कुठल्या गोष्टींसाठी खर्च नाही करायचा आहे. या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न नक्की करा आणि त्यानंतर तुमची फायनान्शियल स्ट्रॅटेजी ठरवा. जर का तुम्ही एक मिडल क्लास घरातून आलेले असाल तर मी रिकमेंड करेन की तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा की कुठले लोन्स घेणं सगळ्यात जास्त योग्य आहे, कुठले लोन्स घेणं योग्य नाहीये, कशा पद्धतीने आपले पैसे ग्रो करू शकतात. रिटायरमेंटची प्लॅनिंग करायला आतापासूनच स्टार्ट करा जेव्हा तुम्ही खूप यंग आहात. सो अशा पद्धतीने या सर्व फायनान्शियल गोष्टींचं नॉलेज घेत राहा जर का तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेले असाल तर आणि तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर. सो हा व्हिडिओ कन्क्लूड करण्यासाठी 5व्या स्टेप्स मध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. एक तर बेसिक लाईफस्टाईल मेंटेन करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल नॉलेज घेत राहा. स्वतःला ग्रो करण्यासाठी, लाईफ ग्रो करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. आय होप तुम्ही सगळे लवकरात लवकर कर्जमुक्त व्हाल किंवा कर्ज आतापर्यंत घेतलेलं नसेल तर यापुढे तुम्हाला ते घेण्याची वेळ येणार नाही. आपण सुद्धा आयुष्यात भरपूर
भरपूर पैसे कमवाल, चांगलं आरोग्य मिळेल आणि आनंदी जीवन स्पेंड करू शकाल. सगळ्यांसाठी हीच एक प्रार्थना आहे. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही सगळी युजफुल इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि हो, जर का तुम्हाला आपलं कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज टिटे सायनिंग ऑफ.